मध्ये आपले स्वागत आहे। वंदे भारत एक्सप्रेसचे दिनांक 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद जालना ते मनमाड मार्गे टेस्टिंग यशस्वी करण्यात आली आहे। 8 बोगींसह ही ट्रेन चाचणी करण्यात आली आहे। येणाऱ्या शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होऊन नियमित सुरू होणार आहे। औरंगाबादचे रेल्वे प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। पहाटेसाठी ही रेल्वे नवीन सुरू होत आहे, ज्यामध्ये सुसज्ज बाथरूम असे आहे। आरामदायक आसन व्यवस्था, जेवण नाश्ता करण्यासाठी आसनासमोर टेबल आहे। मोबाईल चार्जिंगची सुविधा आहे। बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या आकाराच्या खिडक्या आहे। कोणते स्टेशन आले याची माहिती देणारे डिस्प्ले सुद्धा आहे। वातानुकूलित रेल्वे आहे। 7 बोगींसह चेअर कार, एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार बोगी आहे। स्वयंचलित दरवाजे आहे। गार्डने बटन दाबताच एकाच वेळी सर्व बोगींचे दरवाजे बंद होतात। एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जाताना स्वयंचलित दरवाजे आहे। प्रत्येक बोगीत स्क्रीन सुद्धा आहे। बोगीत CCTV कॅमेरे आणि स्पीकर सुद्धा आहे। याची मागणी फार जुनी आहे। यावेळी लोको पायलट राजकुमार, कल्पना धावत, ज्ञानेश्वर इंगळे, GV गोरे, अनिल मिश्रा, स्टेशन व्यवस्थापक जालन्याचे सुनील बिरारे आदी उपस्थित होते। जालन्याहून ही मनमाडपर्यंत टेस्टिंग करण्यात आली आहे। वंदे भारत एक्सप्रेसचे शुभारंभ प्रसंगी रेल्वे स्टेशनवर गर्दी जमविण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली। त्यासाठी अनेकांची यंत्रणा कामाला लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे। उद्घाटनापूर्वी या रेल्वेची ट्रायल रन घेण्यात आली। यासाठी मनमाडहून ही रेल्वे जालना येथे रवाना झाली। जालना येथून ही रेल्वे पुन्हा मनमाडकडे रवाना झाली। त्यानंतर मनमाडहून दुपारी 4 वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली। या ठिकाणी मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, विजय नलावडे, रेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके यांच्या वतीने लोको पायलट आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी लोको पायलट यांचे सत्कार झाले। आता ही ट्रेनचे तिकीट बुकिंगची प्रतीक्षा आहे। या रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी किती तिकीट दर मोजावे लागेल याची प्रवाशांना उत्सुकता आहे। मात्र तिकीट दर आणि ऑनलाईन यंत्रणेत तिकिटाची बुकिंग सायंकाळपर्यंत रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेले नव्हते। 900 ते 1200 दरम्यान भाडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे।